अभिवाचन स्त्री शक्तीचा जागर. लेखक हिरालाल पगडाल, संगमनेर. विभाग 2 समाज सुधारक. प्रकरण 15. भारतीय स्त्री मुक्तीचा आवाज. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी. अभिवाचक स्वर अनिल सोमणी, अकोले, संगमनेर. भारतीय स्त्री मुक्तीचा आवाज. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचे कर्तृत्व प्रत्येक भारतीय स्त्रीचे ऊर अभिमानाने भरून येईल इतके मोठे आहे. टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीत जन्माला येऊनही यशाची अनेक उंच उंच शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. डॉक्टर मुथुलक्ष्मी यांचा जन्म दिनांक 30 जुलै 1886 रोजी थिरुकोकर्णम या गावामध्ये पुदुकोट्टई या संस्थानामध्ये झाला. आज हा भाग तामिळनाडूमध्ये आहे. त्यांच्या आईचे नाव चंद्रम्मा तर वडिलांचे नाव एस. नारायण स्वामी अय्यर असे होते. वडील नारायण स्वामी पेशाने प्राचार्य होते तर आई चंद्रम्मा या जन्माने देवदासी होत्या. वयाच्या 11व्या वर्षी चंद्रम्मा यांचे देवाशी विधिवत लग्न लावण्यात आल्यानंतर 30 वर्ष वयाच्या नारायण स्वामी यांनी चंद्रम्माला आयुष्यभराची जोडीदार म्हणून स्वीकारले. ते तिचे संरक्षक बनले. इतर देवदासीप्रमाणे सार्वजनिक भोगदासीचे जीवन आपल्या वाट्याला येऊ नये, पत्नीच्या सन्मानाचे जीवन मिळावे अशी अट चंद्रम्मा यांनी नारायण स्वामींना टाकली. पुरोगामी विचारांच्या नारायण स्वामी यांनी ही अट मान्य केली. देवदासी असलेल्या चंद्रम्मासोबत नारायण स्वामींनी केलेल्या विवाहाला प्रचंड विरोध झाला. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. नारायण स्वामी अय्यर यांनी दिलेला शब्द पाळला. चंद्रम्मा यांना त्यांनी आयुष्यभर पत्नीचा सन्मान दिला. देवदासी ही दक्षिण भारतातील सामाजिक आणि धार्मिक परंतु अमानुष प्रथा होती. या प्रथेनुसार मुली देवाला अर्पण करण्यात येत असत. अशा अर्पण केलेल्या मुलीला देवदासी म्हणून संबोधले जाते. देवदासीचे लग्न देवाबरोबरच लावून दिले जाई. देवदासीला ना पती ना संसार. वयात आलेल्या बहुसंख्य देवदासीवर भोगदासीचे किंवा वेश्यासदृश्य जिणे जगण्याची वेळ येत असे. त्यांचे सर्रास लैंगिक शोषण होत असे. त्यातून जन्माला आलेल्या संततीची कोणतीही जबाबदारी संबंधित पुरुषावर नसे. देवदासीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलींच्या वाटेला तेच भोगदासीचे जिणे येत असे. देवदासी प्रथा ही मानवतेला कलंक आहे. या प्रथेविरुद्ध समाजसुधारकांनी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. त्यावर कायदेशीर बंदी आणली आहे. मुथुलक्ष्मीला शिक्षणाची आवड होती. तिचे प्राथमिक शिक्षण व्यवस्थित चालू असतानाच ती नातीधुती झाली. त्यामुळे तिला शाळेत येण्यास प्रतिबंध करण्यात आला. नारायण स्वामी यांनी तिला घरीच शिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्यासाठी खास शिक्षकांची नेमणूक केली. मुथुलक्ष्मीची शिक्षणातील गती विलक्षण होती. मुथुलक्ष्मी बंडखोर होती. त्यामुळे चंद्रम्माला मुथुलक्ष्मीची काळजी वाटत होती. या काळजीपोटीच मुथुलक्ष्मीचे लग्न लवकरात लवकर करून मोकळे व्हावे असा चंद्रम्माचा विचार होता. परंतु बंडखोर मुथुलक्ष्मीने त्याला दाद दिली नाही. तिने आपले शिक्षण निर्धारपूर्वक चालूच ठेवले. मुथुलक्ष्मी मॅट्रिकच्या परीक्षेला बसली आणि त्यात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणारी मुथुलक्ष्मी ही पहिली मुलगी होती. परंतु मुथुलक्ष्मीच्या अडचणी काही कमी होईनात. पुदुकोट्टई येथील महाराजा महाविद्यालयात त्या काळी मुलींना प्रवेश नव्हता. मुथुलक्ष्मीने महाराजा महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करताच एकच खळबळ माजली. प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, सनातनी लोक या सर्वांनी मुथुलक्ष्मीच्या महाविद्यालयात प्रवेशाला विरोध केला. ही सगळी मंडळी रस्त्यावर उतरली, निदर्शने केली. कॉलेज प्रशासनाने मुथुलक्ष्मीला प्रवेश नाकारला. मुथुलक्ष्मीने पुदुकोट्टईचा राजा मार्तंड भैरव तोंडाईमल यांना अर्ज करून महाविद्यालय प्रवेशासाठी परवानगी मागितली. स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या सनातन विचारांच्या मंडळींनी राजावर देखील दबाव आणला. पण राजा दबला नाही. राजा मार्तंड भैरव प्रागतिक व सुधारणावादी होते.
त्यांनी काही अटी टाकून मुथ्थुलक्ष्मीला महाविद्यालयात प्रवेश घेण्यास परवानगी दिली. तिला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील मंजूर केली. मुथ्थुलक्ष्मीला प्रवेश दिल्यानंतर पहिले 3 महिने तिची चारित्र्यविषयक पडताळणी केली जाईल. तिच्यामुळे तरुण हतोत्साहित होणार नाहीत याची खात्री केली जाईल इत्यादी अटी राजाने टाकल्या होत्या. हे अग्निदिव्य मुथ्थुलक्ष्मीने पार पाडले. वर्गात मुथ्थुलक्ष्मी आणि इतर मुले यांच्यामध्ये मोठा पडदा लावला जात होता. महाविद्यालय सुटण्यापूर्वीच मुथ्थुलक्ष्मीला त्या परिसरातून बाहेर पडावे लागले. त्यानंतरच महाविद्यालय सुटण्याची घंटा होई. या सगळ्या जाचक परिस्थितीतून मुथ्थुलक्ष्मीने आपले महाविद्यालयीन शिक्षणाचे दिव्य पार पाडले. पुरुषांच्या महाविद्यालयात शिक्षण घेणारी ती पहिली महिला होती. मुथ्थुलक्ष्मी हुशार आणि कष्टाळू होती. तिने चांगली गुणवत्ता मिळवून पदवी प्राप्त केली. नारायण स्वामींना मुथ्थुलक्ष्मीने शिक्षिका व्हावे असे वाटत होते, परंतु मुथ्थुलक्ष्मीला मात्र वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावायचा होता. तिला डॉक्टर व्हायचे होते. 1907 मध्ये मुथ्थुलक्ष्मीने मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होणारी ती पहिली महिला होती. तिला महाराजा मार्तंड भैरव यांनी 150 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. 1912 मध्ये तिने 7 सुवर्णपदके मिळवून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. ती मद्रास विद्यापीठातून उत्तीर्ण होणारी पहिली महिला डॉक्टर होती. 1912 मध्ये डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी मद्रासमधील सरकारी प्रसूती आणि नेत्ररोग रुग्णालयातील पहिली महिला हाऊस सर्जन बनली. अशा प्रकारे वैद्यकीय सेवा करणारी ती पहिली भारतीय महिला होती. 1914 मध्ये 28 वर्षांची असताना मुथ्थुलक्ष्मी यांनी सुंदर रेड्डी यांच्याशी 1872च्या नेटिव्ह मॅरेज ॲक्टनुसार लग्न केले. विवाहापूर्वी स्त्री पुरुष समानता आणि स्वयंनिर्णयाचा हक्क या मुथ्थुलक्ष्मीच्या 2 अटी सुंदर रेड्डी यांनी मान्य केल्या होत्या. विवाहानंतर त्या डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी रेड्डी या नावाने सुपरिचित झाल्या. सरकारी इस्पितळात हाऊस सर्जन म्हणून काम करतानाच 1926 मध्ये मुथ्थुलक्ष्मी या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. मुथ्थुलक्ष्मी यांना सार्वजनिक जीवनात रुची होती. त्या अभ्यासू होत्या. त्या प्रत्येक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करीत असत. त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या संपर्कात आल्या. तेथील व्याख्याने ऐकून त्या प्रभावित झाल्या. ॲनी बेझंट आणि सरोजिनी नायडू यांची भेट झाल्यावर त्यांच्या कार्याने ते प्रभावित झाल्या. याच काळात इंग्रज सरकारने 1926 मध्ये त्यांची मद्रास लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे मद्रास विधान परिषद यावर सदस्य म्हणून नियुक्ती केली. वुमेन्स इंडियन असोसिएशनच्या विनंतीचा आदर करीत त्यांनी आमदारकीचा स्वीकार केला. लगेचच त्यांची मद्रास विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. अशा पदावर विराजमान होणारी मुथ्थुलक्ष्मी रेड्डी ही जगातील पहिली महिला ठरली. या नियुक्तीमुळे त्यांना आपले उच्च वैद्यकीय शिक्षण आणि मेडिकल प्रॅक्टिस सोडून द्यावी लागली. आता मुथ्थुलक्ष्मी यांनी स्त्रिया आणि मुले यांचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले. या काळात त्यांची भेट महात्मा गांधींशी झाली. महात्मा गांधींनी त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. देवदासी प्रथा निर्मूलन, स्त्री शिक्षण, स्त्री उद्धार व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषद व्यासपीठाचा उपयोग करून घ्यायचा असे ठरवले. असे असले तरी महात्मा गांधींच्या विचारांनी त्या प्रभावित झाल्या होत्या. महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. त्यानंतर 5 मे 1930 रोजी इंग्रज सरकारने गांधीजींना अटक केली. त्यामुळे मुथ्थुलक्ष्मी व्यथित झाल्या. या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी विधान परिषद उपाध्यक्ष व आमदार या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. माय एक्सपिरियन्स ॲज अ लेजिस्लेटर या मुथ्थुलक्ष्मी यांनी लिहिलेल्या पुस्तकात मुथ्थुलक्ष्मीच्या कार्याची नोंद आहे. त्यांनी महिला आणि मुलांसाठी विशेष रुग्णालय स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. सरकारने या ठरावानुसार प्रसूती रुग्णालयात मुलांचा विभाग सुरू केला. त्यांनी शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची शिफारस केली. देवदासींच्या प्रथेवर बंदी घालावी असे विधेयक त्यांनी मद्रास विधान परिषदेत मांडले. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी रेड्डी या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी महिला आणि मुलांची अनैतिक तस्करी रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले.
स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना मताचा अधिकार नव्हता. महिलांना नगरपालिका आणि विधानसभेत मताचा अधिकार असला पाहिजे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांनी केले. बालविवाह प्रथा भारतात प्रचलित होती. अनेक कोवळ्या वयाच्या बालिकांचे विवाह सर्रास होत असत. बालविवाह प्रथा नियंत्रणात यावी यासाठी विवाहासमयी स्त्रियांचे वय किमान 16 वर्षे आणि पुरुषांचे 21 वर्षे असावे अशी शिफारस त्यांनी सरकारला केली. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी रेड्डी या नगरपरिषदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी नगरपरिषदेमार्फत झोपडपट्टी भागात स्वच्छतागृहे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. भारतातील शैक्षणिक प्रगतीचा अभ्यास करणाऱ्या हाटॉंग शिक्षण समितीचे सदस्य या नात्याने मुथ्थुलक्ष्मी यांनी देशभर प्रवास केला आणि देशभरातील स्त्री शिक्षणाच्या प्रगतीचा अभ्यास केला. त्या समितीतील एकमेव महिला सदस्य होत्या आणि त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांच्या बहिणीला कॅन्सरची बाधा झाली. त्या काळी रेडिएशनची सुविधा मद्रासमध्ये नव्हती. त्यासाठी कोलकाता किंवा रांची येथे जावे लागे. स्वतः डॉक्टर असूनही आपल्या बहिणीचे प्राण वाचवू शकले नाही याची खंत डॉक्टर मुथ्थुलक्ष्मीला होती. कॅन्सर पीडितांसाठी चेन्नईमध्ये आधुनिक सोयी सुविधायुक्त हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प 1935मध्ये डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांनी जाहीर केला. त्यासाठी निधी संकलन करणे महाकठीण होते. सुरुवातीला त्यांना यश आले नाही, परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. प्रयत्न चालूच ठेवले. स्वातंत्र्योत्तर काळात या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले. अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटचे भूमिपूजन 1952मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. दिनांक 18 जून 1954 रोजी हे हॉस्पिटल सुरू झाले. आज तेथे वर्षाला 80,000 कर्करोग रुग्णांवर उपचार केले जातात. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी रेड्डी यांनी सुरू केलेली अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट 1954 पासून ना नफा कर्करोग संशोधन आणि उपचार केंद्र म्हणून काम करते. ही संस्था 1974 पासून प्रादेशिक कर्करोग केंद्र आणि सेंटर ऑफ एक्सलन्स बनली आहे. विविध ऑन्कोलॉजी पदवी देणारी ही संस्था भारतातील पहिली वैद्यकीय शाळा आहे. सुप्रसिद्ध तमिळ कवयित्री, न्यायप्रिय विद्वान विदुषी अव्वाई हिच्या नावाने डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांनी कुंटणखान्यातून सुटका झालेल्या मुली आणि महिलांना आश्रय देण्यासाठी अव्वाई होम सुरू केले. त्याकाळी सर्व वसतिगृहे जातीवर आधारित होती. वेश्यांच्या मुलींना वसतिगृह आणि शाळेत प्रवेश मिळत नव्हता. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांनी त्यांना घर आणि शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे गरीब आणि निराधार मुलींसाठी अव्वाई इलम म्हणजे अव्वाई होम अस्तित्वात आले. कुंटणखान्यातून सुटका केलेल्या मुली व महिला यांना आश्रय देण्याचे महत् कार्य या अव्वाई होमने केले. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांच्या प्रयत्नांमुळे दलित व मुस्लिम मुलींसाठी वसतिगृह सुरू झाले आणि दलित मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांनी तमिळ संगीत चळवळ, तमिळ भाषेच्या विकासासाठी काम केले. भारतीय महिला संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या स्त्री धोरम या केवळ महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या मासिकाच्या त्या संपादक होत्या. डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांनी केलेल्या महान समाजकार्याची दखल घेऊन भारत सरकारने 1957 साली डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांना पद्मभूषण किताब देऊन गौरव केला. भारत सरकारने डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांचा जन्मदिवस 30 जुलै हा हॉस्पिटल डे म्हणून घोषित केला आहे. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. त्यावेळी डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी तेथे उपस्थित होत्या. पुरुष महाविद्यालयात प्रवेश घेणारी पहिली महिला विद्यार्थिनी, सरकारी प्रसूती आणि नेत्ररोग रुग्णालयातील पहिली महिला हाऊस सर्जन, ब्रिटिश भारतातील पहिली महिला आमदार, राज्य सामाजिक संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा, विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती आणि मद्रास कॉर्पोरेशनमधील पहिल्या महिला सदस्या असे अनेक सन्मानाचे पहिले मापदंड प्रस्थापित करणाऱ्या डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी रेड्डी यांचे दिनांक 22 जुलै 1968 रोजी वयाचे 81व्या वर्षी दुःखद निधन झाले.
एका देवदासीच्या पोटी जन्माला येऊनही डॉक्टर मुथ्थुलक्ष्मी यांनी सर्व प्रतिकूलतेवर मात करीत आभाळाला गवसणी घालणारे अलौकिक कार्य केल्यामुळे त्यांच्यातील स्त्री शक्तीचा जागर करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा केला. जय मुथ्थुलक्ष्मी, जय स्त्री शक्ती. धन्यवाद.